बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। नागपूरमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथल्या नेत्र विभागामध्ये पाणी साचल्याचं दृश्य आहे। रुग्णालयामध्ये पाणी शिरल्याने रुग्णांना आणि डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे। खोलगट भागात पाणी असल्याने बाहेरून उपचाराला येणाऱ्या रुग्णांना पाण्यातून मार्गक्रमण करावं लागतंय। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या खासगी आणि शासकीय शाळांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे। उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काही भागातले पूल पाण्याखाली गेलेत आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे। नागपूर शहराच्या सीमेला लागून असलेल्या बेसा पिपळा या गावाला पोहरा नदीने विळखा घातलाय। पिपळा गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। एरवी नाला म्हणून वाहत असलेली पोहरा नदी आज दुथर्भ भरून वाहतीये, उग्र रूप धारण केलंय। पाऊस असाच कायम राहिला तर पिपळा गावातील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे। नागपूरच्या धापेवाडा पाटण सावंगी या राज्य मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी आलंय। दुसरीकडे कोलार नदी पुलावर पाटण सावंगी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे। कामठीमधील निर्भा बारवा हा रस्ता बंद झालाय तर विरखंडी इथं आमन नदीला पूर आलेला आहे। नागपुरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा जो कहर आहे पावसाचा, त्यामुळे सीमेलगत असलेल्या पोहरा नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। अनेक घरांमध्ये यामुळे पाणी शिरलंय, नागरिक अडकलेले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बोटीच्या माध्यमातून नागरिकांना रेस्क्यू केलं जात आहे। अद्यापही 10 ते 12 लोक घरामध्ये अडकून पडले आहेत अशी शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, जसजसे क्षण पुढे जात आहेत, तास पुढे जात आहेत, तसतशी नागपूरमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे का? अगदी सुवर्णा, खरी गोष्ट आहे। जसजशी वेळ पुढे जात आहे तसतशी नागपूरमधली परिस्थिती गंभीर होत आहे, कारण पावसानं विश्रांती घेतलेली नाही आहे। पाऊस जो आहे तो सकाळपासून अविश्रांत सुरू आहे आणि या पावसामुळे आता नागपूर जिल्ह्यातले जे काही नदी नाले आहेत त्या सगळे नदी नाल्यांनी जे आहे ती पूरस्थिती सदृश्य स्थिती धारण केलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता नागपूरकरांना बसायला सुरुवात देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण सध्या ही दृश्य पाहतोय, ही नागपूर शहराच्या सीमेला येत असलेल्या नरसाळा भागातली आहे। या भागातून वाहणारी पोहरा नदी जी आहे ती सध्या दुतर्फा भरून वाहत आहे आणि या नदीचं पाणी जे आहे ते आता या परिसरामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 5 ते 5.5 फूट पर्यंत या भागामध्ये हे पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते घरात अडकून पडलेले आहे आणि त्या घरात अडकून पडलेल्या नागरिकांचा बचाव ऑपरेशन जे आहे ते नागपूर महानगरपालिकेकडून आता राबविण्यात येतात। ही दृश्य आपण जी पाहतोय ही नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून जे आहे ते या सगळ्या पूरस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या रेस्क्यू ऑपरेशन्सची आहेत। आतापर्यंत 3 लोकांना जे आहे ते रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेलं आहे आणि आता आणखीही लोक आपण त्या बोटमध्ये पाहतोय त्यांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलविण्याचं काम जे आहे ते नागपूर महानगरपालिकेकडून वृष्टीचा इशारा आहे। त्यामुळे पुढच्या 24 तासात जर आणखी असाच पाऊस झाला तर नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातले भाग जे आहेत ते पाण्याखाली येण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळे NDRF असेल, SDRF असेल यांच्या जवानांना देखील आता पाचारण करण्यात आलेलं आहे। सोबतच आपत्ती व्यवस्थापनाचे जे काही जवान आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बरोबर। उदय, आम्हाला पुन्हा एकदा सांगाल का हे रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? कधी लक्षात आलं की काही लोक तिथे अडकलेली आहेत आणि केव्हापासून रेस्क्यू सुरू आहे? सुवर्ण, खरं तर गेले 3 दिवस नागपूरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता, मात्र गेले 2 दिवस पावसाची सतत रिपरिप सुरू होती। मात्र रात्री 12 नंतर जे आहे ते पावसाचा वेग जो आहे तो वाढला आणि रात्री 12 ते सकाळी 5च्या म्हणजे या 5 तासाच्या दरम्यान जे आहे ते मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस झाला। आपण नागरिकांची आपण पाहतोय की नागरिकांना रेस्क्यू केलेल्या नागरिकांसोबत असलेले त्यांचे पाळीव श्वान देखील जे आहे ते इथं रेस्क्यू करण्यात आलेला आहे। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये हे सगळं ऑपरेशन जे आहे ते राबविलं जात आहे आणि आपण पाहतोय की नागरिकांना बाहेर काढलेला आता सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे। एक फॅमिली राहिलेली आहे, ते पण ते आम्ही निघत नाही म्हणत आहे। का बरं ती फॅमिली प्रतिसाद का देत नाही?
त्यांच्या म्हणते आम्ही सेफ आहो म्हणते ती आणि सेकंड मजल्यावर ते बसलेले आहेत आता सध्या. तुम्ही सकाळी किती वाजता आले, तुम्हाला कधी माहिती मिळाली, किती लोक रेस्क्यू केले? आम्ही तो 2:30 वाजतापासून आमचे कार्य चालवले आहे. 2:30 वाजतापासून आम्ही सतत पाणी काढणं, रेस्क्यू करणं सतत. काकू मला सांगा, कुठे अडकला होता तुम्ही? हा कंपनी आहे ते काम करायला आला आणि ते कालपासून पाणी जास्त झाला तर तिथंच आम्ही काही निघाला नाही का? कुठल्या नाही हे कंपनी म्हणे तिथं कणी पाणी भरून गेला अंदर. आम्हाला जेवायला बी नाही ना येवायला बी नाही. आता किती लोक अडकलेले आहेत? तुम्ही निघाले? आम्ही 2 होतो तिथं. आता कोणी नाही? आता माहित नाही कोण आहे तर. इथे चांगला प्रयत्न करून तुम्हाला बचाव करण्यात हा आला. हो का. नक्कीच आपण पाहतोय की मोठे यशस्वी प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाच्या जवानांकडून या भागामध्ये जे अडकले होते त्यांना यशस्वीपणे जे आहे ते रेस्क्यू करून जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे. नागरिक असतील, नागरिकांसोबत त्यांचे पाळीव श्वान असेल त्यांना देखील जे आहे ते इथं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. आणि आता इथं एक कुटुंब आपण ते पाहते दुसऱ्या माळ्यावर, ते कुटुंब इथं पाण्याची स्थिती वाढते, जलस्तर वाढतं, मात्र ते बाहेर यायला तयार नाही. त्यांचा असा दावा आहे की ते सुरक्षित आहेत आणि त्यामुळे ते तिथं थांबले आहेत. मात्र जर दिवसभर अशाच पद्धतीने हा पाऊस कायम राहिला तर इथची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. तिथं मदत पोहोचविणं कठीण आहे, मात्र नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात नाही आहे. त्यामुळे आपण पाहतोय की एका बाजूनं प्रशासन मदत करायला तयार असताना नागरिक ती मदत घेत नाहीये. त्यामुळे कुठेतरी नागरिकांचा असं वागणं जे आहे ते त्यांच्या जीवावर बेतू शकतं. पुढचे 24 तास अतिशय धोक्याचे असणार आहे. नागपूर शहरातली दृश्य आहे, मात्र नागपूर जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही आहे. नागपूर जिल्ह्यातले देखील नदी नाले जे आहेत ते दुतर्फा वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे. अनेक भागांमध्ये जे आहे ते लोकांच्या घरादारात पाणी शिरलेलं आहे. त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते बचाव कार्य राबविलं जात आहे. उदय, मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की पोहरा नदीच्या रौद्र रूपामुळे काय परिस्थिती उद्भवली, कसं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे ते तर तुम्ही सांगताय, पण नागपूरमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये खूप गोष्टी समोर येत आहेत की कुठे वाहतूक बंद आहे, कुठे नदी नाल्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे, तर त्या कुठल्या कुठल्या भागांना प्रभाव पडलेला आहे, प्रभावित झालेले आहेत ते भाग, ते सांगाल? सुवर्ण, नागपूर शहराचा जर आपण विचार केला तर नागपूर शहरातला पूर्व नागपूरचा प्रामुख्याने कळमना भाग असेल, पवनगाव भाग असेल, या दक्षिण नागपुरातला हा विहीरगाव भाग असेल, नरसाळा, हुडकेश्वर असेल, तिकडे दक्षिण पश्चिम नागपूरकडला जर विचार केला तर दाभा परिसर असेल, वाडी परिसर असेल, पश्चिम नागपूरकडला तिकडला कोराडी भाग असेल, या सगळे भाग जे आहेत ते नागपूर शहराच्या सीमेला लागून असलेले भाग आहेत. त्या भागामध्ये अनेक ठिकाणी विकास कामं सुरू आहेत आणि त्या विकास कामांमुळे जे आहे ते तिथं अनेक कामं अर्ध्यात सोडलेली आहे. अनेक शहरातल्या अनेक भाग असे आहेत जिथं सिमेंट रोडचं काम चालू आहे. एका बाजूनं सिमेंट रोडमुळे एका भागाची उंची वाढलेली आहे तर दुसरे भाग खोलगट अवस्थेत गेलेला आहे. त्यामुळे देखील या पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे. त्यामुळे जर आपण टक्केवारीमध्ये विचार केला तर निम्म शहर म्हणजे जवळपास 50% भागामध्ये ही स्थिती निर्माण झालेली आहे. आधी ज्या भागांमध्ये पाणी साचत नव्हतं त्या भागांमध्ये देखील विकास कामांमुळे जे आहे ते आता पाणी साचायला लागलेलं आहे. मात्र रेस्क्यू ऑपरेशन करण्याची जी वेळ आहे ती नागपूरच्या या सध्या हुडकेश्वर भागामध्ये आलेली आहे. खरं तर गेल्या 3 दिवसापासून जे आहेत ते नागपूरला ऑरेंज अलर्ट होता, त्यामुळे प्रशासन या दृष्टीने सज्ज होती. मात्र रात्रीच्या 3 तासामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळे जी आहे ती प्रशासनाची दानादान झाल्याचं देखील आपल्याला इथं आता पाहायला मिळत आहेत. ज्यांना जे सुरक्षित स्थळ मिळतं त्या सुरक्षित स्थळी हलविण्यात येतात. नागपूर ग्रामीणमध्ये देखील सगळ्यात मोठा या पावसाचा फटका जो आहे तो शेतकरी वर्गाला बसणार आहे, कारण आत्ताच पेरणी झाली होती. यावेळी नागपूरमध्ये मान्सूननं उशिरा हजेरी लावली त्यामुळे पेरणी देखील उशिरा झाली होती. आता या पावसामुळे जे आहे ते शेतामध्ये पेरलेलं पीक वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे या पावसाचा मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसेल. म्हणजे शहरी नागरिकांना याचा फटका बसतो, यामधलं ग्रामीण नागरिकांना देखील याचा मोठा फटका जो आहे तो बसणार आहे. 2 वर्ष आधी आपण नागपूरमध्ये पाहिलं होतं की नागनदीनं जे रुद्ररूप धारण केलं होतं त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नागपूरमध्ये करण्यात आल्या होत्या, मात्र त्या गोष्टींचा कुठलाही फायदा नागपूर शहराला झाल्याचं सुवर्ण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण नागपूर अजूनही नागपुरातले अनेक नागरिक जे आहेत या पूरस्थितीमध्ये जे आहेत ते अडकलेलं आहे आणि पुढचे 24 तास हे अति संवेदनशील नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्याच्या दृष्टीने सुवर्ण असणार आहेत. नक्की, धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी उदय यांनी घेतलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. उदय यांनी आपल्याला सांगितलं की पोहरा नदीनं कसं रौद्ररूप धारण केलं आहे आणि कसं लोकांचं रेस्क्यू सुरू आहे. पण एक कुटुंब आहे जे दुसऱ्या मजल्यावर राहतं, त्यांनी म्हटलंय की आम्ही काही इथून येणार नाही, आम्ही आत्ता सेफ आहोत. आणि तेच क्लोज दृश्य आपण बघितली, कुटुंब गच्चीवर उभं राहून काय परिस्थिती आहे ती अनुभवता आहे.